नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, शिमग्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आणि असाच पुढच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल अशी माझी आशा आहे। तर मित्रांनो, या चॅनलवर आपण ट्रॅव्हल ब्लॉग्स किंवा रेसिपी दाखवत आहोत। तर आता आपण एक नवी सिरीज चालू केली आहे, जी टॉप पर्यटन स्थळांची माहिती सांगण्याची सिरीज चालू केलेली आहे। लास्ट टाइमचा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन या चॅनलवर पाहू शकता। दापोलीच्या सुंदर पर्यटन स्थळांबद्दल मी माहिती दिलेली आहे। तर आता ही सिरीज आपण चालू करणार आहोत। शिवाय मी येणाऱ्या काळात ट्रेक सुद्धा चालू करणार आहे, कारण जॉब करून मी हा युट्यूबचा चॅनल चालवत आहे। त्यामुळे आठवड्यातून मला हार्डली 2 दिवस फक्त वेळ मिळतो। त्यामुळे मला जेवढे व्हिडिओ बनवता येतात तेवढा मी बनवण्याचा प्रयत्न करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी मंडणगड तालुक्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे। मंडणगड तालुक्याच्या सीमेलगत 2 नद्या आहेत, तिथे पर्यटनाच्या दृष्टीने बरंच काही करण्यासारखं आहे। उत्तरेकडची सावित्री नदी आणि दक्षिण साईडची भारजा नदी आणि शिवाय पश्चिमेला समुद्र किनारा सुद्धा आहे। तर पर्यटनाच्या दृष्टीने मंडणगडचा म्हणावा तसा विकास झालेला नाही आणि मंडणगड हा माझा स्वतःचा तालुका आहे। तर मी मंडणगड मधील काही निवडक अशी पर्यटन स्थळांची माहिती जमा केलेली आहे। चला आता जाणून घेऊया मंडणगड मधील पर्यटन स्थळांची माहिती। मंडणगड तालुक्यातील मी 5 टॉप अशा पर्यटन स्थळांची माहिती जमा केलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय माहित असेल तर कमेंट करायला विसरू नका। तर मी शेवटून 1 नंबर पर्यंत येणार आहे, त्यामुळे 1 नंबरला कोणतं पर्यटन स्थळ आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर नंबर 5 ला आहे तुळशी गाव। तुळशी गावात तसे पर्यटक येत नाही, पण तुळशी गावात आपल्याला 2 गोष्टी पाहायला मिळतील। नंबर 1 तुळशीचा धरण आणि नंबर 2 तुळशीचा धबधबा, जो बारमाही वाहत असतो। तर मित्रांनो, आपल्याला जर तुळशी गावात पोहोचायचे असेल तर मंडणगडहून एसटी महामंडळाच्या बसेस आहेत। मंडणगडहून तुम्हाला वेळास आणि केजला जाणाऱ्या लोकल बसेस सुद्धा मिळतील, शिवाय तुम्हाला रिक्षा सुद्धा मिळेल। मंडणगड ते तुळशी अंतर हे 6 ते 7 किलोमीटर आहे। तुळशी गावात पोहोचल्यावर तुम्हाला गावातील एखाद्या व्यक्तीला सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे। तुळशी गावाच्या वरच्या बाजूला तुळशीचा मोठा धरण आहे, जो बारमाही भरलेला असतो। धरण पाहून झाल्यावर खालच्या बाजूला थोड्याशा जंगल भागात तुळशीचा धबधबा आहे, जो बारमाही वाहत असतो। कडक उन्हाच्या मे महिन्यात सुद्धा हा धबधबा वाहत असतो, तेव्हा या धबधब्यावर मे महिन्यात आंघोळ करण्याची मजा काही वेगळीच असते। दोन्ही पाहून झाल्यावर तुम्ही पुन्हा मंडणगडला येऊ शकता आणि तेथे तुम्हाला हॉटेलची सुविधा मिळून जाईल। पंधेरी गाव। पंधेरी गावात 2 गोष्टी पाहण्यासारख्या आहेत। नंबर 1 पंधेरी धरण आणि नंबर 2 पंधेरी लेणी। पंधेरी लेणी बद्दल बोलायचे म्हटले तर पंधेरी लेणी ही बौद्धकालीन आणि पांडवकालीन आहे असे 2 मतप्रवाह आहेत। काहींच्या मते बौद्धकालीन आहे, कारण लेण्यांवर असणारी कमान ही अनेक बौद्ध लेण्यांशी साम्य साधणारी आहे, आणि काहींच्या मते ही लेणी पांडवकालीन आहे, कारण या लेणीमध्ये एक शिवलिंग आहे। असो, ही लेणी कोणत्याही काळातली असे ना, पण पुरातत्व खात्याने या लेणीचं संशोधन करणं गरजेचं आहे। नंबर 3 वेळास गाव। वेळास गाव हे कासवांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे। वेळास येथील समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी ऑलिव्ह रेडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात। कासवांची ही जात भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूची 1 मध्ये समाविष्ट असल्यामुळे कायद्याने संरक्षित आहे। चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या पुढाकाराने येथे या अंड्यांचे संरक्षण करण्यात येते आणि या अंड्यातून कासवांची पिल्ले बाहेर पडेपर्यंत काळजी घेतली जाते। अंड्यांमधून बाहेर पडलेली कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने जायला निघतात, त्यावेळी कासव महोत्सव आयोजित केला जातो। या निमित्ताने पर्यटक वेळासला भेट देतात। त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवणाची सोय करून गावातील लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे। वेळास कासव महोत्सव पाहण्यासाठी मार्च ते एप्रिल हा कालावधी उत्तम आहे। शिवाय मी या कासव महोत्सवाचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही या चॅनलवर जाऊन पाहू शकता। शिवाय मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि आय बटन मध्ये देत आहे, तर तुम्ही लिंकवर जाऊन तो व्लॉग पाहू शकता की कासव महोत्सव कशा प्रकारे भरवला जातो आणि किती तिथे पर्यटक येतात। तर तुम्ही नक्की जाऊन हा व्हिडिओ बघा। आता वेळास येथे तुम्हाला जर पोहोचायचं असेल ना, तर मुंबई वेळास ही एसटी बस सुद्धा आहे। शिवाय मंडणगडवरून लोकल बसेस सुद्धा इथे वेळासला जातात। शिवाय तुम्ही प्रायव्हेट गाडी करून सुद्धा वेळासला जाऊ शकता। आता राहण्याची सोय म्हटली तर इथे तुम्हाला होमस्टे मिळून जाईल, हॉटेल इथे नाही आहे। कंपल्सरी तुम्हाला होमस्टे मध्येच राहावं लागेल आणि खाण्याची सोय तुम्हाला होमस्टे मध्येच मिळून जाईल। नंबर 2 बाणकोट किल्ला। बाणकोट किल्ला हा हिम्मतगड किल्ला आणि व्हिक्टोरिया किल्ला या नावाने सुद्धा ओळखला जातो। मंडणगड शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून पश्चिम किनाऱ्यावरील सावित्री नदीच्या मुखावर एका उंच टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे। मंडणगड ते वेळास या राज्य महामार्गावर उमरोली आणि वेशवी गावापासून पुढे बाणकोट गाव असून येथून छोट्या घाट रस्त्याने किल्ल्यापर्यंत पोहोचता येते। गडाकडे जाणारा हा घाट रस्ता दाट आमराईतून बाणकोट टेकडीच्या माथ्यावरील पठारावर जातो। किल्ल्याभोवती खडकात खोदलेले खंदक आहेत। गडाला 2 दरवाजे आहेत। बाणकोट खाडीला लागून असलेले उत्तरी प्रवेशद्वार हे मुख्य द्वार आहे। पश्चिमेचा दरवाजा पठारावर उघडतो। मुख्य प्रवेशद्वारावर ओट्या आहेत। पुढे नगारखाना असून सावित्री नदी पाहण्यासाठी पायऱ्या चढून वर जाता येते। पश्चिम दरवाजावरून तटबंदीवर पोहोचता येते। भूषेशन जवळ एक गुप्त प्रवेशद्वार आहे। हा बुरुज सिद्धीने बाणकोट किल्ला मजबूत करण्यासाठी बांधला होता। येथे पोहोचण्यासाठी मुंबई ते वेळास एसटी बस आहे,
आहे, तर वेळाच्या एसटीने जाताना बाणकोट स्टॉप आहे. शिवाय मंडणगडवरून पण एसटीच्या लोकल बसेस आहेत. राहण्या खाण्यासाठी आपल्याला बाजूच्या वेळास गावामध्ये होमस्टे मिळून जाईल. तर आता मंडणगड तालुक्यातील नंबर 1 चं पर्यटन स्थळ आहे मंडणगड किल्ला. मंडणगड किल्ला हा चित्रदुर्ग या नावाने सुद्धा ओळखला जातो. मंडणगडच्या एसटी स्टँड वरून समोरच्या डोंगरावर पाहिले तर हा किल्ला स्पष्ट दिसतो. मंडणगड एसटी स्टँड पासून हा किल्ला 4 किलोमीटर अंतरावर आहे. राजा भोजने हा किल्ला बांधला असे म्हटले जाते. या किल्ल्यावर आजही त्याचे अवशेष गडावर पाहायला मिळतात. मंडणगड किल्ल्यावर 2 सुंदर तलाव आहेत, शिवाय एक तोफ आहे आणि गडावर एक गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. तिथे असलेली कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ सेनानी दर्यावदी दौलत खान याची असावी असे म्हटले जाते. डोंगराच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडणारा आहे. या किल्ल्याची तटबंदी 8 एकर क्षेत्रात पसरली असून इथून दिसणाऱ्या परिसराचे दृश्य अत्यंत मनोहारी आहे. तर मित्रांनो, ही होती मंडणगड तालुक्यातील पर्यटन स्थळांची माहिती. मी टॉप 5 असे पर्यटन स्थळ निवडले होते. तुमच्या जर अजून काही निदर्शनात आले असतील तर कमेंट करायला विसरू नका ते कोणते पर्यटन स्थळ आहेत ते. आणि मंडणगड तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने बरंच काही करता येऊ शकतं, परंतु तिथले बरेचसे स्थानिक हे मुंबईला स्थलांतरित झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाचे तिथे फारसं एवढं लक्ष नाहीये. हीच फक्त मंडणगड तालुक्यातील पर्यटनाच्या विकासाच्या अभावाची कारणे आहेत. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.